हॅलो. आणखी एक महत्वपूर्ण सामना आपल्या भेटीला येतोय. धन्यवाद कुणाल सर यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. आणखी एक मॅच इथे संपुष्टात आली आहे. मरुवाई विंधणे टीमने अगदी भूमी 11 फणसडोंगरी या टीमला 13 चेंडू मध्ये धूळ चारली. पहिला सामना खेळत असताना मरुवाई विंधणे टीमने एक मोठा यश इथे प्राप्त केलेला पाहायला मिळालंय. गोलंदाजी आघाड्या असतील, त्याच वेळेला फलंदाजांनी केलेली कामगिरी असेल, चांगल्या दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळालं. परंतु लक्षवेधी बाब ही राहिली ना मागील सामन्यामध्ये, ती अर्थात समाधान पाटील यांची गोलंदाजी. चापेगाने गोलंदाजी इथे करण्यात आली होती. प्रवीण भोईर आणि त्यांच्या साथीला जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. निवृत्ती पाटील पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती इथे स्वागत केलंय, भव्य स्वागत. चेंडूला पाठवलंय ते अर्थात डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती आलाय. प्रवीण भोईरच्या बॅटमधून चौकार. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थात जय माता दी दिघोडे टीम आपल्या माहितीसाठी की आपण 2 धावांच्या पेनल्टीने मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहात. पहिल्या चेंडूवरती जिथे चौकार येत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती पेनल्टी नसेल ती मागे घेण्यात आली. पुढचा चेंडू उजव्या रेषेच्या बाहेर खोलामध्ये होता. डाऊन द ग्राउंड खेळत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, सिंगल केवळ. प्रवीण भोईर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅक लेफ्टने खेळलेला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने चांगला खेळतो. त्याच वेळेला बॅकफुटला येत असताना पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याच्या बॅटमधून देखील चौकार पाहायला मिळालाय. इथे त्याने रणनीती कशा दर्जाची आखतो ही पाहणं गरजेचं राहील. बापूजी नाईक बापूजी चषक ही स्पर्धा नुकतीच कोपरोलीमध्ये पार पडली आणि ज्याचा मालिकेवरचा हकदार सध्याच्या घडीला जयेश भोईर याला आपण स्ट्रायकर एंडवरती पाहत आहोत. पहिला चेंडू लोअर फुल टोज होता. नो बॉल आणि नो बॉल वरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्नामध्ये अर्थात झेल देऊन बसला होता जयेश, परंतु जोखीम घेतली नाही रन्स कंप्लीट करण्याची किंवा धावा घेण्याची. नो बॉल आलाय. काही अंशी इजा त्याच्या हातावरती झाली आहे, कारण एक वेगाने टाकला गेलेला चेंडू जो थेट त्याच्या हातावरती जाऊन आढळलाय. जयेश भोईरला आपण पाहत आहोत. काही गोष्टींसाठी जो संघर्ष करतो, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. निवृत्ती गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले, परंतु निवृत्ती आणि चेंडू खोलामध्ये टाकण्याच्या ऐवजी जो मात्र लोअर फुलटो जात आला. डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये येतात. दौलतजी यांना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये डॉक्टरच्या भूमिकेमध्ये आहेत. चला डीजे नाही आहे आणि त्यामुळे सगळे वातावरण शांत आहे, थोडस विरंगुळा म्हणून. दैवजी या गोष्टीचा आपण जास्तीचा राग मांडणार नाही, याकडे आपण लक्ष वेधू, कारण पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती केवळ 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. गेले 3 पर्व आणि या 4थ्या पर्वामध्येही दौलतजी यांची ही धावपळ आपण पाहिली आहे. संघाची मैदानाच्या आतमध्ये ही अवस्था जर सुधारण्यासाठी चांगल्या दर्जाचे स्ट्रोक येणं गरजेचं राहील. फ्रीजचा बॉल आणि त्यावरती किती मोठ्या धावा लिहिल्या जातात, किंवा किती मोठी धावसंख्या उभी केली जाते ही पाहावं लागेल. जयेश भोईर स्ट्राइक एंडवरती आहे. नुकतीच पार पडलेली स्पर्धा त्याच्यासाठी लक लाभ अशी स्वरूपाची राहिली, कारण त्याने धावा तिथे गोळा केल्या होत्या. इथे आज त्या दर्जाचा खेळ करणं गरजेचं त्याच्याकडून राहील. फ्रीजचा बॉल, गोलंदाज निवृत्ती पाटील. क्षेत्ररक्षणाची काहीतरी शहानिशा तो करतोय, किंवा चाचपणी करतोय. काही अंश आपण पाहिला ना तर वाईडीशा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. फ्रीजचा बॉल आहे, गोलंदाज सज्ज होईल.
फ्रीडचा बॉल खोला टाकला, एक्स्ट्रा कव्हर राखेल, डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे, रन्स इथे मिळतील या फ्री हिटच्या बॉल वरती. जयेश भोईरच्या बॅट मधून आला हा खणखणी दणदणीत सणसणीत चौकार. उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला कट, जिथे मात्र आपण पाहिलं ओव्हर द इनफिल्डला भेदत असताना हा चांगल्या दर्जाचा स्ट्रोक इथे पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत, या अर्थात या चौकाराच्या बरोबरीने 10 धावा धावफलकावरती आहेत. लोड फुलतोस ऑन साइडला केला, फेकून दिला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, षटकार. अर्थात नुकतीच पार पडलेली आपण पाहिली कोपरोली गावचे ग्रामदैवत श्री बापूजी देव चषक या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूला मालिकाभराची बाईक मिळाली आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट राहिला तो जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. उजव्या एसीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला, क्षेत्ररक्षक आपला हजर दबावीपणा तिथे चांगल्या रीतीने दाखवतोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 16 ऑन दी बोर्ड. रन्स आल्यात, धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये निवृत्ती, पुढचा बॉल उजव्या एसीच्या बाहेर, आणखीन एक चेंडू तो वेगवान पाहायला मिळतो, दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धाव आली आहे, एक बाब पाहण्याजोगी राहिली आहे, कारण ज्या ज्या संघांनी पहिल्या षटकामध्ये धावा गोळा केल्यात त्या संघाची धावसंख्या मोठी उभी राहिलेली नाही. कारण पहिल्या मॅच मध्ये या आधीच्या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं जिथे 27 आल्या. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन ग्राउंड केला, हवेमध्ये आहे, चेंडू सरळ ट्रॅव्हल होतो, हवेच्या लाटांवरती स्वार होत केले जयेश भोईरने एअर स्ट्राईक, चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, षटकार. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आल्यात. आज आपण पाहत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून या दुसऱ्या रॅलीमध्ये जिथे आपण पाहिलं की सर्वाधिक मोठं दुसरं षटक जे मात्र पाहायला मिळत आहे. (23 ऑन दी बोर्ड), 23 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एक महागडे षटक राहिलंय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे आणि एक जलद गतीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो अर्थातच अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्क वरती दाखल होतो. अभिजित मेघनाथ ठाकूर, छोटे ठाकूर आले गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अर्थात छोट्याला गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर विकेटने यावेळेला समोरच्या दिशेने केला, ऑन साइडला ऑन ड्रॉय केलं, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, केवळ एक सिंगल येईल. मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 22 धावा आल्या, परंतु समाधान पाटीलने तिथे एक निर्णायक आणि मोक्याच्या क्षणी येत असताना चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करत असताना पाहायला मिळाला. आणि तदनंतर तिथून पुढे आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर प्रत्येक संघाने त्या दर्जाचा खेळ केलाय. पहिल्या षटकामध्ये धावा येतात, तदनंतर धावा थांबलेल्या पाहायला मिळतात. या आपलं पुन्हा एकदा स्वागत असेल डीजे मॅडी, एक प्रसिद्ध असे डीजे मास्टर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. डीजे मॅडी यांना आपण पाहत आहोत. संघाची धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये बनली होती 24. स्कोर कार्ड वरती धावा त्या 24 धावा 24. इथून पुढे जयेश कशा दर्जाचा खेळ करतो आहे हेही पाहणं तितकंच आवश्यक राहील, कारण त्याची बॅट तळपतीये, त्याची बॅट बोलतीये. यावेळेचा बॉल फुलर लेनचा होता, ऑन साइडला केलाय. छोटे ठाकूरच्या अगेन्स्ट त्याची बॅट तळपणे गरजेचं राहील, कारण
एक महत्वाचा खेळाडू आहे. 2 षटकांचा गोलंदाज ज्या वेळेला गोलंदाजी करतो ना त्याच्या अगेन्स्ट रन्स गोळा करणं गरजेचं राहतं. अभिजित मेघनाथ ठाकूर हा त्या ताळमीतला खेळाडू आहे, किंवा त्या पंक्तीतला खेळाडू आहे. त्याच्या अगेन्स्ट इथे रन्स गोळा कराव्याच लागतील, कारण फ्रंट लाईन गोलंदाज जो 2 षटक हाताळणार आहे त्याच्या अगेन्स्ट जर का रन्स आल्या तर धाबे दणा आणतील. यावेळेचा बॉल उजव्यासीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतो, जो दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त धाव आली आहे. संघाची धावसंख्या 26 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. जयेश भोईर ज्या रीतीने खेळ करतोय त्याला चांगली साथ प्रवीणने दिली आहे. 3 बॉल 6 धावा प्रवीणच्या बॅट मधून आल्यात. जयेश भोईरच्या बॅट मधून अद्याप 6 चेंडू आणि 17 धावा पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू प्रवीणसाठी वेगवान पंचांकडे अपील बोट आकाशाकडे लेग बी 4 प्लम स्वरूपामध्ये खेळाडू क्रमांक पहिला प्रवीण भोईर बाद. ते अगदी शेजारी या तालुक्यामध्ये. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला केलाय, हुक केलाय आणि चेंडूला पाठवलाय. पहिला बॉल पेस करत असताना निलेश भोईरच्या बॅटमधून चौकार. आला पुढचा चेंडू. यावेळेस बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. आणखीन एक धक्का. बोल्ड अँड कॉट. गोलंदाज क्रमांक दुसरा होईल तो अर्थात निलेश भोईर बाद. प्रवीण गासे चषक 2025 मध्ये कुणाल सर यांचा एक भव्य सन्मान आज आपण करतो आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून विशेष करून गेले 3 पर्व या स्पर्धेने आणि या विभागाने आपली प्रतीक्षा केली. आपल्या आवाजाची वाट पाहिली कुणाल सर आणि आज पुन्हा एकदा या विभागामध्ये आणि या आवाज ऐकायला मिळाला. कुणाल सरांचा यथोचित असा मान सन्मान आपण केला. मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल सागर भोईरच्या बॅट मधून एक नेत्रदीपक स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉल वरती, त्या अर्थात 4. आलाय चौकार.
जयेश सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. यावेळेचा चेंडू नो बॉल आणि त्यावरती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघाला, जणू काय आकाशाला बुक्की मारत ठोकला षटकार. या मॅचचा टॉस जिंकला होता जय माता दी दिघोडी टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय किंबहुना ज्या कर्णधाराने घेतला ना त्याच्याच अगेन्स्ट इथे रन्स येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू त्याने हाताला जो नो राहिला फुलटूज होता आणि ऑन साइडला षटकार ठोकला जयेश भोईर. 7 बॉल 17 धावा त्याच्या 7 बॉल 23 धावा त्याच्या बॅट मधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. 41 धावा धावफलकावरती आहेत. जणू काय हा नो बॉल आणि त्याच्यावरती येणारा षटकार हा 7 धावांचा आहेरच होता. जणू वेगाने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. 41 ला 2 आहेत. फ्रीचा बॉल क्रिश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. क्रिश कोळी गोलंदाज सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने फ्री हिटचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर जो दिशाहीन राहिला. फ्री हिट कंटिन्यू चालू तर चालू काय एक्स्ट्रा रन या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळाल्यात. महागडे हे षटक जे पाहायला मिळतंय की काय, कारण क्रिश ज्याला धावा थांबवायच्या होत्या त्याने इथे धावा बहाल केल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते. स्कोर कार्डवरती रन्स आहेत त्या 42. इथून पुढे 2 सामने अजूनही खेळवणं बाकी आहे. यावेळेला समोरच्या दिशेने डाउन द ग्राउंड स्ट्रेट हिट ग्रेट हिट और दी बॉलर है टोकला षटकार. एकटा लढतोय जयेश. समोरच्या दिशेने त्याच्या बॅट मधून निघणारा हा षटकार पाहायला मिळाला. परंतु षटकार जसा आला ना तदनंतरचं हे उरण तालुक्याचं चित्र हे व्यंगम दृश्य आहे मैदानाच्या समोर. उरण तालुक्यामध्ये रजनी क्रिकेटच्या स्पर्धांच्या दरम्यान अनेक वेळेला पाहायला मिळते ही गर्दी. संघाची धावसंख्या 48 ला 2. एका बॉल मध्ये 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज क्रिश कोळीने. तो किती खर्चिक साबित राहिला पहा. एका बॉल मध्ये 14 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्यात. हे षटक कितपत मोठं बंटन आहे. जयेशच्या बॅट मधून येणाऱ्या धावा ह्या सांगून जातील. पुढचा चेंडू बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे जिथे मात्र शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात रन्स मिळणार नाही. सूरज होते त्या ठिकाणी. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 48. एक मोठी टोटल पाहायला मिळते की काय असं वाटू लागलंय. कारण आपण पाहिलं ना आता मात्र हवेमध्ये थोडीशी दमटता आली आहे. थंडावा आला, गारवा आला. 1 वाजून 2 मिनिटं झाल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये रन्स बनतील का. एक मोठी टोटल ही पाहणं गरजेचं राहील. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर जो मात्र पाहायला मिळतो आहे आणि अर्थात आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना आदरणीय मयूर शेठ गरज साहेब सरपंच दिघोडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेच्या आयोजनाला लाभली आहे. आदरणीय मयूर शेठ गरज साहेब सरपंच दिघोडे आपले विशेष करून आभार. यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर थेट यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चालला. एक सिंगल अवेलेबल होती. रन्स आली आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारेल 22च्या स्वरूपामधून रन्स आली. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती अर्थात 49. या सामन्यामध्ये धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. मागील 2 सामन्याच्या तुलनेमध्ये निसंशय आपण हे म्हणू शकतो की पूर्वार्धामध्ये रन्स येत असताना पाहायला मिळाल्यात. परंतु उत्तरार्ध बाकी आहे. उत्तरार्धामध्ये फार कमी चेंडूंमध्ये सामन्यांची धावसंख्येचा पाठलाग हा होत असताना देखील पाहायला मिळालाय. 49 ला 2. तिसरं षटक क्रिश कोळी गोलंदाजी करतोय. त्याने पहिल्याच बॉल वरती 14 धावा दिल्या आणि तिथून पुढे मागील 3 बॉल मध्ये
त्याने एकही धाव अद्याप खर्च केलेली नाही आहे. 22 ची रन्स इथे गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये ऍड केली जात नाही. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते ती अर्थात 49 ऑन दी बोर्ड आहेत. क्रिश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. चला थोडीशी घाई व्हायला हवी कारण वेळ जास्तीचा खर्च करू नका. पुढचा बॉल यावेळेला बागफुटला आले, कलात्मकतेने केलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. सागरच्या बाट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. असताना सागर भोईरने जो काय चौका ठोकला तो जण प्रतिस्पर्ध्याला आणि नॉन स्ट्रायकरच्या बॅटरला सांगत असेल की रन्स है सोना उसे कभी नहीं खोना. चौकाराच्या बरोबरीने अर्धशतक कंप्लीट झाले. 53 बनल्यात. 53 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल क्रिश. यावेळेचा चेंडू वेगवान पाहायला मिळाला. गुडले स्पॉट मधून राईज होत होता आणि रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली होती. कदाचित एक मोठा आवाज मैदानामधून आला होता. हा झेल होता की काय याची चर्चा होईल. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये प्रेसिंग एंटरप्राइजेस श्रीदत्त भातान या टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ती अर्थात 53. 2 फलंदाज बाद. ही त्या दर्जाची झाली नाही परंतु त्या दर्जाचा खेळ सातत्याने होतोय. कारण गेले अनेक दिवस आपण रजनी क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये जय माता दी दिघोडे या टीमला पाहिलंय की ते आपल्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा वारंवार वाढवत असताना पाहायला मिळाल्यात. फलंदाजींच्या आघाड्यांवरती रन्स गोळा करणारे खेळाडू या संघाकडे आहेत. पुढचा बॉल यावेळेचा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डॉट बॉल येतोय. छोटे ठाकूर अर्थात अभिजित ठाकूर गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्या भेगाने त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. शॉर्ट पिचचा तितकासा वापर केला नाही. जास्तीचा भर आणि कल या गोष्टीकडे राहिलाय की चेंडू उजव्या एसीच्या बाहेर ठेवावे. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे केलेत. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती स्कोर कार्ड वरती 54. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळालाय. फलंदाजाच्या रीच मध्ये ठेवलेत बॉल परंतु बॅटला लागू दिले नाहीत. उसळी घेणारे डेटला हिट केलेत. उसळी घेणारे आणि थेट यष्टी रक्षकाचा भेद घेणारे पाहायला मिळालेत. वेगाशी कोणत्याही स्वरूपाचा कॉम्प्रोमाइज केलेला नाहीये. गोलंदाजी करत असताना अभिजित ठाकूरने उजव्या एसीच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू कमी गतीने पाहायला मिळाला होता. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल येईल. एका धावेने संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळतो. या षटकामध्ये एकंदरीत मागील 4 बॉलचा विचार केल्यानंतर 2 सिंगल आले. मागील 4 चेंडू मध्ये केवळ 2 सिंगल येत असताना पाहायला मिळालेले आहेत. अपेक्षेनुसार खेळ झालेला नाहीये. जयेश सारखा बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्याच्या बॅटिंग मध्ये आपण 12 बॉल आणि 30 धावांची खेळी देखील साकारताना पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू
स्विच इट करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या बाहेर, इट्स आउट ऑफ द पार्क, स्विच इट, षटकार. कुणालजी दातेसर यांच्या समालोचनासाठी 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि अगदी त्याच वेळेला मी देखील आभारी अशा नातीजी गावंड साहेब आणि विकीजी गावंड साहेब यांचं की त्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं, मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्डवरती रन्स 62 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद, 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे आणि धावफलकावरती बनल्या तर 62 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय तो अर्थातच प्रेस एंटरप्राइजेस श्री दत्त भाता. रायगडभर या नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळते आहे, कारण एक उत्तम दर्जाचं आयोजन आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहोत. अतिजी गावंड साहेब, विकीजी गावंड साहेब हे उपस्थित आहेत, या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत, त्यांचे विशेष करून आभारी आम्ही असू. षटक संपलेत ते एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर 62 बनल्यात. शेवटच्या षटकामध्ये आणखी एक ब्रह्मास्त्र इथे वापरण्यात येते. शुभम वाणीला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. शेवटच्या षटकामध्ये रन्स याव्या लागतील, गोळा करावा लागतील, मोठे शोक खेळावे लागतील आणि एज स्ट्राईक इथे करणं बंधनकारक राहील, कारण इथून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करायची आहे. आघाडीला आलेला 14 चेंडू 37 वरती नॉट आउट खेळणारा जयेश, यावेळेचा खोला टाकलेला बॉल, पंचांकडे लाऊड अपील, स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. नो बॉल. या इनिंग मधील तिसरा चेंडू नो स्वरूपामध्ये आलाय. अतिरिक्त धाबांकडे कल जास्तीचा पाहायला मिळतो आहे. कहाणी में ट्विस्ट, अगदी सटीक लेंथ लाईन वरचा बॉल होता, परंतु अगदी त्याच वेळेला पंचांनी एक बाब फेरली की ओव्हर स्टॅपिंग केली होती गोलंदाजाने. आणि गेले अनेक वर्ष ज्या खेळाडूने वाघेरीवाडा टीम साठी सातत्याने चांगले कामकाज केले ना, त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो आहोत. पुढचा बॉल गोलंदाज, फ्रीचा बॉल समोरच्या दिशेने केला, फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस षटकार. नॉट आउट केला जयेश भोईर. पुढचा बॉल गोलंदाज, यावेळेला समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर खेळला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, सिंगल येईल, डबल साठी पलटले, सेकंड रन, रिस्क घेतली, जोखीम घेतली आहे, रन कंप्लीट केल्या त्या 2. काय धावलाय तो, काय वेगाने धावलाय तो मैदानाच्या आतमध्ये. हुसेन बोलने ही पाहिलं असताना जयेश भोईरला ते त्यालाही हेवा वाटला असता. इतका वेगाने धावत असताना मैदानाच्या आतमध्ये 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकते, 71 बनल्यात. 45 वरती जयेश भोईर नॉट आउट आहे. या स्पर्धेतल्या पहिल्या अर्धशतकाची चाहूल आता लागली आहे. 17 चेंडू आणि 45 धावसंख्येवरती जयेश भोईर नॉट आउट बॅटिंग करतोय. काय फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि दर्जेदार खेळ त्याने साकारला. डाऊन द ग्राउंड त्याने केलेले षटकार हे पाहण्याजोगे राहिले आहेत. समोरच्या दिशेने केला, उडवला, क्षेत्ररक्षक चौच्या खाली. अर्धशतकाची अपॉइंटमेंट इथून चुकली आहे. फलंदाज क्रमांक बाद होईल तो तिसरा. जयेश भोईर 18 चेंडू आणि 45 धावांची खेळी साकारत असताना तो बाद झालाय.
असा बॉल वेगवान पाहायला मिळतोय. शरीर भेदक मारा इथे करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 22च्या स्वरूपामधून रन्स आली. 72 बनल्या. 3 फलंदाज बाद. 72 धावा फलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच मागील मॅचचे विजेते अर्थात संघ असेल तो एका बाजूला मरुआई विंधणी आणि त्याच्या अगेन्स्ट या सामन्यातील विजेता संघ खेळेल. पुढचा सामना 4 षटकांचा राहील आणि त्या पुढची क्वालिफायरची मॅच ही केवळ 3 षटकांची राहणार आहे. आणि धावांची जी काय गणना आहे, विकेटची जी गणना आहे, हे पॉइंट्स आहेत ते आजच टॅली केले जातील. यावेळेचा बॉल ऑन साइडला सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील या बॉलवरती 4. हा आलाय चौकार. सागरनी चांगली इनिंग साकार. पहाट करायची नाहीये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रेस एंटरप्राइजेस श्रीदत्त भाटान. चला आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. सराव थांबवा. आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. धन्यवाद जयेश भोसले यांचा आवाज ऐकला तुम्ही. या पहिल्या सत्रामध्ये एक मोठं टार्गेट सेट झालंय. टीम
जय माता दी दिघोडेच्या समोर इंडियन सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मोठी जुई आयोजित युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषक 2025 मधले आणखीन एक दिवाकदार रात्र तुमच्या भेटीला आणि जय माता दी दिघोडे या टीमच्या समोर टार्गेट आहे 79 धावा करायचे आहेत. भातान टीमने हे टार्गेट सेट केलंय आणि मोठं लक्ष आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीरांना पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल, पॉवर प्ले फोडावा लागेल. दोन ओपनर्स सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अभिजित ठाकूर आणि सूरज पाटील 79 रन करायचे. एक मोठं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन सलामीवीर, परंतु समोर तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी आणि फलंदाजी असलेला संघ प्रेसी एंटरप्राइजेस भातान. काय फलंदाजी केली पहिल्या डावामध्ये. जयेश भोईर 18 बॉल मध्ये 45 धावांची खेळी आणि त्याच्यामध्ये 6 षटकार त्याने मारले आणि तोच गोलंदाजी देखील करताना दिसेल. षटकाराच्या मदतीने 36 धावा त्याने वसूल केल्या होत्या. बरसला अक्षरशः गोलंदाजांवर आणि आता दुसऱ्या डावामध्ये तोच गोलंदाजी देखील करताना दिसेल. म्हणजेच याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता भातान टीम कडे ऑलराऊंडर खेळाडूंचा भरणा आहे. उंचपुरा असा खेळाडू, परंतु समोर सूरज पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अभिजित ठाकूर. ही सलामीची जोडी आहे. जयेश पहिले षटक हाताळेल ज्याने पहिल्या डावामध्ये धावांचा रतीब रचला, धावसंख्येला चांगलाच आकार दिला, मोठी धावसंख्या उभारली आणि 79 चं टार्गेट आता चेस करायचं. चला जयेश जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू करायची आहे. मिड ऑफ मिड ऑन शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये गली फ्लाय स्लिप आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिल्याच बॉलवर कडा प्रहार पाहायला मिळालाय. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. पहिल्याच बॉलवर सूरजच्या बॅट मधून सिक्सर. स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. लॉंग ऑनला बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय सूरजने. बॅकफुटला जात असताना अपर कट केलाय. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. दोन फिल्डर धावतात बॉलच्या मागे. शेवटच्या क्षणाला बॉल थांबवला आणि शेवटी ते काय केलं सूरजने, एकच धाव घेतलीये. तेच इथे सांगतोय अभिजित ठाकूर की इथे 2 धावा झाल्या असत्या, परंतु रनिंग थोडीशी खराब होती. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहिजे या लेवलच्या क्रिकेटला. ज्यावेळेला तुम्ही 79 रन चेस करताय, धावा झाल्यात आता 7. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना 79 चं टार्गेट आहे. आजच्या रात्रीतला आणखीन एक महत्वाचा सामना. याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला 4 ओव्हरचा सामना खेळवला जाईल. त्याच्यामुळे टीम मरुआई विंधने आपण रेडी राहायचंय. या मॅच मधून जो संघ जिंकेल त्यांच्या विरुद्ध विंधनेचा सामना असेल, तो 4 षटकांचा होईल. बॅकफुटला जात असताना चांगला फटका. कॅचिटचा कॉल केलाय. फिल्डर थोडासा दूर आहे. स्वीपर कव्हर पर्यंत धावत येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. अलंकारने बॉलला थांबवलंय. 2 धावाने खात्यामध्ये भर पडते. खातं उघडलं जाते अभिजित ठाकूरचं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. एकेरी दुहेरी धावा खूप महत्वाच्या ठरणार आहेत या मॅच मध्ये. षटकार चौकार जसे महत्वाचे आहेत, कारण लक्ष 79 आहे. स्ट्राईक सातत्याने रोटेट होत राहतील, धावा येत राहतील. पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करणं खूप गरजेचं ठरणार आहे. बॅक टू द बॉलर. स्ट्रेट खेळलाय फटका, नाही मिळणार धाव. डॉट बॉल. बॅकलिफ्टला थोडस खाली ठेवलं, सन्मान दिला या बॉलला आणि येतोय डॉट बॉल. जेवढे डॉट बॉल वाढतील तेवढा दबाव बनेल आता बॅटिंग करणाऱ्या साइडवर, म्हणजेच टीम जय माता दी दिघोडेवर. हळूहळू धावसंख्या स्थिमित पाहायला मिळते, खुंटीत पाहायला मिळते. धावा येताना दिसत नाहीयेत. बॉल हवेत आहे. मिस टाइम. फिल्डर आहे स्क्वेअर लेगला. झेल टिपला जाईल. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का बसलाय जय माता दी दिघोडे टीमला. सार्थकने झेल टिपलाय. अभिजित ठाकूर आउट.
विकेट आली आहे. मोठा धक्का बसलाय. पॉवर प्ले मध्येच विकेट गमावली आहे. जय माता दी दिघोडे टीमने. न्यू बॅटर आता मैदानामध्ये फलंदाजीसाठी क्रिश कोळी. धावा कराव्या लागणार आहेत. 79 रन करायचे आहेत. मगाशी सूरजने फक्त एकच धाव घेतली. त्याचा किती फायदा झालाय विरोधी टीमला याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता. कधी कधी एकेरी धावा जिथे दोन धावेचा प्रयत्न व्हायला पाहिजे होता तिथे एकच आली आणि तोच दबाव बनला बॅटिंग करणाऱ्या साइडवर. यावेळेला आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल हवे त्या स्क्वेअर लेग पर्यंत फिल्डर धावतात मिड विकेट रिजन पर्यंत आणि तोपर्यंत 2 धावा मिळताना दिसतील. क्रिश कोळीचं खातं उघडले. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकडा. पहिले षटक इथे संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 ला 1. टीम जय माता दी दिघोडे. असा दुसरा सामना असेल. त्यानंतर मंजिरी आणि प्रिन्स 11 मोठी जुई विरुद्ध बापदेव पोदी असा तिसरा सामना असेल. त्यानंतर अक्कादेवी खारिवली विरुद्ध मेधा 11 वैश्वी असा चौथा सामना तुम्हाला या मी मराठी क्रीडांगणावर पाहायला मिळेल. युवा अध्यक्ष प्रवीण घासे चषकाच्या दरम्यान. उद्या देखील वेळेवर यायचंय आपल्याला. उद्या देखील एक संघ क्वालिफाय केला जाईल सेमी फायनल साठी, सुपर 4 साठी. आज देखील एक संघ तुम्हाला पुढे क्वालिफाय होत असताना पाहायला मिळेल. उद्या या क्रीडा नगरीमध्ये प्रवीण गायकर यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. अनेक समालोचक या स्पर्धेला सातत्याने येतील. पहिलाच बॉल पूल केल्या ऑन साइडला डीप मध्ये स्क्वेअर लेग पर्यंत फिल्डर धावत येतोय आणि त्याला हुलकावणी देईल का बॉल असं वाटलं होतं, परंतु अलंकारने शेवटी चांगलं जजमेंट दाखवलं. चांगली फिल्डिंग, क्विक रिफ्लेक्सेस याला म्हटलं जातं. अंदाज लवकर बांधला त्याने. नजरेसमोरून बॉल जसा उसळी घेतोय लगेच नजर ठेवली, बॉलला थांबवलं. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 13. चांगलं क्रिकेट. परत एक वेळा बॉल हवेत. यावेळेला मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार येतोय. उत्तुंग षटकार. कडक फटका इथे पाहायला मिळतोय. डाऊन दी ग्राउंड फटका सजवत असताना बॉलला पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सूरज. हा सूरज रात्री चमकतो. महत्वाचा खेळाडू आहे टीमचा. बॉलची मागणी होते लगेचच त्याची पूर्तता करत राहा. धावा वाढतायत. षटकाराच्या मदतीने 19 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा आल्या होत्या. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8. मॅच ऑन. सहजासहजी सामना सोडणार नाहीये जय माता दी दिघोडे. 22 बॉलचा खेळ शिल्लक आणि 22 बॉल मध्ये 60 धावा करायच्या. 60 शक्य आहे क्रिकेटमध्ये. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, क्रिकेट अँड वॉर. सर्व काही शक्य आहे प्रेमात, युद्धात आणि क्रिकेटमध्ये. अटॅक प्रवीण भोईरवर. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न. हुक शॉट फसलाय. विकेट कीपर खाली येतोय. कोणती चूक करणार नाही निलेश भोईर आणि इथे मात्र झेल टिपलाय. फलंदाज सूरज आउट.
विकेट एका पाठोपाठ धक्के बसतायत, विकेट जात आहेत आणि त्यातल्या त्यात तो दबाव सातत्याने बनतोय. असं वाटत होतं की पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा आल्या, मोठं षटक राहील, परंतु लगेच कमबॅक केलं. गोलंदाजी करत असताना प्रवीण भोईरने मोठा धक्का दिला आणि बॅकफुटला लोटले. परत एक वेळा जय माता दी दिघोडे या टीमला नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम आलाय, शुभम वाणी. दोन्ही ओपनर्स आता डगआउट मध्ये, सूरज पाटील आणि अभिजित ठाकूर. क्रिश कोळे आणि शुभम वाणीला आता वेगाने धावा कराव्या लागतील आणि त्यातल्या त्यात मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत, कारण आता समीकरण सातत्याने बदलते. 21 बॉल मध्ये 60 धावा करायचे आहेत. आल्या आल्या मोठा प्रहार, समोर मारला फटका, काळ्या पडद्यावर बॉल स्ट्रेट चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय चौकार. डाऊन दी ग्राउंड चौकार मारत असताना बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, समोर 4 धावा वसूल केल्यात. फुलर लेनचा बॉल परत एक वेळा हेलिकॉप्टर ड्राईव्हचा प्रयत्न होता, एक्स्ट्रा कव्हरला बॉल हवेत आहे, मागे जाईल फिल्डर, तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा मिळतील शुभम वाणीला. टीमची धावसंख्या डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या 25 धावा, 25 आकार घेत असताना या मॅच मध्ये लक्ष्य 79 धावांचं, 79 टू विन. आणि त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला वेगाने मोठमोठे फटके मारण्याची आवश्यकता आता आहे. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. सिंगल डबल सहज दिल्या तरी काही फरक पडत नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. टीम भातान सध्या पकड मजबूत होते या मॅच वर त्या टीमची. शॉर्ट बॉलचा वापर होता, स्पीड झाला, बॉल गलीमध्ये उडलाय, गॅप मध्ये निघतोय. 2 फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 26 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 ला 2 टीम जय माता दी दिघोडे. एंटरप्राइजेस भातांकडून. भातान या टीमने नक्कीच हळूहळू पकड मजबूत केली या मॅचवर, कारण आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये 53 धावा करायचे आहेत. परंतु क्रिकेटमध्ये शक्य आहे, धावा होऊ शकतात, तो प्रयत्न करायला पाहिजे, मोठमोठे फटके मारावे लागतील आणि या ओव्हरच्या पहिल्या बॉल पासून अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल जय माता दी दिघोडे या टीमला, कारण रिक्वायर रन रेट झपाट्याने वाढतोय जय माता दी दिघोडे या टीमच्या समोर. सूरज लवकर आउट झाला, त्यातल्या त्यात अभिजित ठाकूरने थोडंसं निराश केलं. गोलंदाज जयेश भोईर. पहिला बॉल 3ऱ्या ओव्हरचा. पहिलाच बॉल नो लुकचा अंदाज होता, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न होता, पंच सांगतात हा डॉट बॉल येईल. पहिला डॉट बॉल या ओव्हरचा. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 17 बॉल मध्ये 53 धावा. हे समीकरण आता या मॅच मध्ये पिछाडीवर चाललाय हळूहळू संघ जय माता दी दिघोडेचा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, जास्त उंच गेलाय बॉल, अंतर कमी मिळतंय, फिल्डर येत आहेत 2, कॅच ड्रॉप, एकच धाव मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 27, 52 धावा अजूनही करायच्या आहेत. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 16 चेंडू 52 धावा. समीकरण आता या मॅच मध्ये 16 गेंदे 52 रन आणि हळूहळू हे कठीण होत चाललेलं समीकरण बॅटिंग करणाऱ्या साईड साठी. 16 मध्ये 52 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी जय माता दी दिघोडे या टीमला. शॉर्ट बॉलचा वापर केला होता, परत एक वेळा स्लोअर वनचा चांगला वापर, बॉलवर बोट फिरवली. गोलंदाजी करत असताना जयेशने लवकर ओळखलं होतं की ते फलंदाज मोठा फटका मारण्याच्याच प्रयत्नामध्ये असेल आणि त्याचमुळे परिवर्तन इथं काळाची गरज आहे. मग क्रिकेटमध्ये देखील गती परिवर्तन खूप महत्वाचं ठरतं, ज्यावेळेला तुम्ही बॉल कमी गतीने टाकता. पुढचा बॉल
मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये वेग होता या बॉलवर. डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात 28, 51 करायचे अजूनही. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू आणि 51 धावा. सामन्यातली हळूहळू हवा निघते. गोलंदाजी करणारा संघ वरच ठरत चाललाय. यावेळेला चांगला पुलचा फटका बॅकफुटला जात असताना क्रीज मध्ये जाऊन बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लेग वरून फिल्डर धावत होता, तो बनेल प्रेक्षक आणि हा येतोय षटकार. चे 13 चेंडू आणि अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एखादा मोठा फटका पाहिजे टीम दिघोडेला. मॅच मध्ये राहतील मग शेवटच्या 2 ओव्हर मध्ये तो प्रयत्न करायला पाहिजे. जयेशच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालं. एक चांगला षटकार. शुभम वाणी परत एक वेळा शफल झालाय, मागे खेळलाय बॉल, फाईन लेगला बीट करून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा मिळतील 4. येतोय चौकार. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायची. सामना जिंकण्यासाठी 41. पुढच्या एका चारक षटकार जर आले तर या मॅच मध्ये कधीही पलटवार होईल दिघोडे टीमचा. आणि शुभम वाणी आणि त्यातल्या त्यात फलंदाज क्रिश कोळी याच्यासाठी जाणले जातात. क्रिश कोळी तर लांब लांब फटके मारण्यासाठी जाणला जातो या टीमसाठी. तो प्रयत्न करायला पाहिजे. आता नवीन गोलंदाजाचा वापर होईल. आलाय गोलंदाजीसाठी संदेश, कारण 2 ओव्हरचा स्पेल कंप्लीट झालाय जयेशचा. याच्यानंतरचे जे 2 षटकं टाकणार आहेत ते दोन्ही नवीन गोलंदाज असणार आहेत. हा एक ऍडव्हान्टेज आहे टीम दिघोडेकडे. तो प्रयत्न करायला पाहिजे. चला मॅच मध्ये जास्त वेळ घेऊ नका, सामना सुरू ठेवा. बारा बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 41 धावा करायच्या आहेत. पुढच्या सामन्यामध्ये टॉस साठी यायचंय कॅप्टन लवकरात लवकर. मरुआई विंदने टीम. पहिलाच बॉल, आक्रमण सुरू झालं. पहिल्याच बॉलवर स्ट्रेट हिट, बॉल सीमा पार, येतो षटकार. ग्राउंड स्ट्रेट फेकला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दबाव आता परत एक वेळा भातान टीम वर येऊ शकतो. 11 बॉल 35 धावा असे सामने कित्येक वेळेला बॅटिंग करणारा संघ जिंकू शकतो. आणि आज परत एक वेळा ते उदाहरण इथे सेट करावं लागेल, पेश करावं लागेल. परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमला विकेट पाहिजे तर ते या मॅच मध्ये राहतील. अन्यथा लायसन्स टू किल परवानाच दिलाय की जा हाणामारी करा, मारामारी करा बॅट आणि बॉलने. ते लायसन्स टू किल हे लायसन्स घेऊन दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुफानी फटकेबाजी करताना पाहायला मिळतात. सध्या एक मोठा षटकार क्रिश कोळीच्या बॅट मधून. या षटकाराच्या मदतीने आता 11 बॉल मध्ये 35 धावा करायच्या आहेत. संदेश ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग आहे डीप मध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल का? एकच धाव मिळते. अलंकारने बॉलला चांगलं गॅदर केलंय, फेकलंय, सिंगल येते. टीमची धावसंख्या पुढे जाते. 10 बॉल धावा करायच्या 34. 10 चेंडू 34 धावा. हे समीकरण, हे 4 बॉल खूप महत्वाचे आहेत. या 4 बॉलवर एखादा अटॅकिंग स्ट्रोक, षटकार चौकार आला तर मॅच मध्ये डिफरन्स कमी होईल.
धावांचा आणि त्यातल्या त्यात बॉलचा देखील. मग येईल मजा या मॅच मध्ये. आता मात्र सामना रंगतदार अवस्थेमध्ये चाललाय. 10 बॉल 34 धावा. पुढचा बॉल बीट केलंय, पीट केलंय, सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली यष्टी रक्षण इथे पाहायला मिळतंय. निलेशच्या माध्यमातून अनुभव आहे, चांगला झेल देखील टिपलाय मगाशी. सूरजचा तो झेल होता. या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 34 धावा करायचे आहेत. 9 चेंडू 34 रन. शॉर्ट बॉलचा वापर, बॉल हवेत आहे, कॅच इटचा कॉल. फिल्डर खाली येतोय आणि कॅच दुसऱ्या प्रयत्नात टिपलाय. झेल हा फलंदाज बाद. विकेट आले. पहिल्या बॉलवर षटकाराला असं वाटत होतं की कुठेतरी कमबॅक होईल या मॅच मध्ये दिघोडे संघाचं, परंतु जसा क्रिश कोळी नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला सामना बदलला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी दीपेश जोशी. शॉर्ट बॉलचा वापर केला दीपेशच्या विरुद्ध. कॅच इटचा कॉल परत एक वेळा होतोय. अलंकार कोणती चूक करणार नाही. आणखीन एक विकेट. समोर म्हणजे दिघोडे टीमच्या समोर इथे डॉट बॉल येतोय. ओव्हरची होते समाप्ती. आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये 34 धावा करायचे आहेत. टीम जय माता दी दिघोडे या टीमच्या समोर टार्गेट असेल 6 चेंडू 34 धावा. सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. 34 म्हणजेच काय तर 6 षटकार किंवा 5 षटकार एक चौकार असं समीकरण आलंय बॅटिंग करणाऱ्या साईडच्या समोर. आणि त्याचं कारण आहे मागचं षटक परत एक वेळा ते शांत गेलं. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर फलंदाजाने परत एक वेळा नांगी टाकली आणि बॅकफुटला गेलाय संघ जय माता दी दिघोडे. एक मातंबर संघ आहे परंतु त्यांच्या समोर भातान टीमने देखील कंबर कसली आहे. चांगला खेळ दाखवला. पहिल्या डावामध्ये जयेशने 45 धावांची अफलातून खेळी. त्याच्यामध्ये 6 षटकार त्याने मारले. षटकाराने डीलिंग केलं. काय बॅटिंग राहिली पहिल्या सत्राच्या दरम्यान. पहिलाच बॉल भन्नाट यॉर्करचा प्रयत्न आणि ते मात्र झेल टिपलाय. फलंदाज बाद क्रिश कोळी.
नवीन फलंदाज स्क्वेअर लेगला बरोबर टर्न केला त्याने बॉल ऑफ हिज हिप डीप मध्ये फिल्डर धावतोय परंतु नाही थांबू शकणार बॉल जाईल सीमारेषा पलीकडे पंचांचा इशारा 4 येतोय चौकार. टीम मरुआई विंधने टीमचे कॅप्टन. हा फायनल कॉल आहे. विंधने टीमचे कॅप्टन बॅटची कडा घेतली फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे खराब फिल्डिंग एक धाव मिळताना दिसेल. मरुआई विंधने टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर स्टेजवर यायचंय. लगेच टॉस केला जाईल. 4 ओव्हरचा तो सामना असेल सेकंड फेरीचा. टीमची धावसंख्या 50. अर्धशतक कंप्लीट झालंय. 29 धावा करायच्यात. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हाही सामना थोडासा एकतर्फा रंगला आणि पहिल्याच डावामध्ये तोडफोड फलंदाजी केली जयेशने. आणखीन एक यॉर्कर सर विकेट कीपरच्या हातात डॉट. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 29 धावा औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याच्या उंबरठ्यावर टीम प्रेसी एंटरप्राइजेस भातान. सोपा राहिला सामना या टीम साठी. समोर बॅटिंग चांगली केली सुरुवातीलाच धडाक्यात. फक्त विजयाने पराभवातलं अंतर कमी करायचंय. 1 धाव मिळते. 28 करायच्यात लास्ट बॉलवर. षटकार मारला तर 21 धावाने पराभूत होईल संघ. तो प्रयत्न करायला पाहिजे. डिफरन्स बीट केलाय सर विकेट कीपरच्या हातामध्ये. 27 धावेने भव्य विजय मिळवलाय टीम प्रिन्स एंटरप्राइजेस बातान या टीमने. या मॅचचा हिरो नो डाऊट जयेश भोईर ठरला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच ज्याने 45